चुकून चालू राहिलेलं आहे मॅडम, तुम्ही काय करणार? तुम्हाला माहित पाहिजे गॅस काय करायचं. तर 5 पॉईंट सांगतो काय तुमच्या लक्षात असू द्या. घरामध्ये पुरुष मंडळी नाही, तुम्ही घरामध्ये कोणी पुरुष मंडळी नाही, तुम्ही महिला घरात आहे, प्रचंड प्रमाणात गॅस गळतीचं घाबरायचं ना काय ना. पहिली गोष्ट बटन बंद करा, हा सिलेंडर घरात बाहेर काढा. एक असते 2 असते घरात, सिलेंडर बाहेर काढायचं पहिल्यांदा. त्यात दरवाजा खिडक्या उड्या करा, लाईटीच्या कुठल्या कुठे हात लावून. तर स्पार्क जरासा स्पार्क सुद्धा दुर्घटनेला कारणीभूत ठरू शकतो. म्हणून लाईटीच्या कुठल्या कोण हात लावायचा नाही. देवावरती देवाबत्ती विझवायची, अर्धा पाऊस सुद्धा घरात बाहेर थांबायचं. का तर हे लिक्विड आहे सर, हे लिक्विड तुमच्या जमिनीवर पसरून राहतं. जमिनी पसरून राहतं, तुम्हाला वाटतं गॅस निघून गेलेला आहे, वास निघून गेलेला आहे, पण हे लिक्विड सगळं खाली पसरून राहतं आणि त्याला कुठली तरी ठेंगे लागते सर, आणि घरामध्ये स्फोट होतो. अशीच घटना घडली आपल्या इथे कोरोनामध्ये, घटना घडली तशीच घडली सर. त्या बिचाऱ्याने काय केलं, सकाळपासून गॅस चालू होता, सकाळपासून गॅस चालू होता आणि ती स्पार्किंग त्याच्या लक्षात आलं नाही. तो त्याचा तसाच गॅस भरत राहिला गाडीमध्ये आणि कुठलं तर स्पार्किंग लागलं. त्या गाडीमध्ये पेट घेतला ते घेतला, टाकीने पेट घेतला. गावाली सगळी लांब माणसं थांबली, टाकी फुटली सर. अक्षरशः गाव हादरलं होतं सगळं पूर्णपणे. म्हणजे अशा वेळेस इतकं. आता तुम्ही हा गॅस फुकलाय, गॅस चालू आहे. याच्या वेळेस म्हणजे अशा वेळेस काय झालं पाहिजे, तर ही गॅस तुमचं स्पार्किंग नाही, म्हणजे लीक नाही कुठं झालेलं, तर तुमचं फ्लेम यूज केलंय, चालूमध्ये फ्लेम यूज केलं होतं किंवा तुमच्याकडून चुकून चालू राहिलं. अशा वेळेस मशीन काय करते बघा, तुम्हाला दाखवतो. मगाच्यापासून आपलं कमीत कमी 2 ते 3 मिनिटं पुरतो गॅस चालू आहे. तुम्हाला वास येतोय सर? तुम्हाला ते वास. अशा वेळेस मशीन काय करतं, तर 80% गॅस दाबून ठेवतं, 20% फक्त जर गॅस सोडतोय. किती? तुम्हाला नाकाला वास येण्यासाठी की कुठेतरी गॅस तुमचा चालू आहे, परंतु कुठल्याही प्रकारचा इन्शुरन्स तुम्हाला करून देत नाही. दिवसभर जरी तुम्ही लायटर लावून ठेवला, मॅडम मला सांगा, 5000 जर पातेल ठेवायला उशीर झाला तर भडका. आज 2 ते 3 मिनिटं बोलतोय मी घरामध्ये, दिवसभर जर तुम्ही लायटर लावून फिरवत बसला तर कुठल्या पास स्फोट होणार. तर अशा वेळेस 80% गॅस दाबून ठेवतोय, 20% फक्त सोडलेला गॅस थोडं सोडतोय. ती मी तुमचा कुठल्या प्रकारचा तुमचा दुर्घटना होऊन देत नाही. पेटणार आहे कधी, जेव्हा तुम्ही त्याच्या जवळ जाऊन पेटणार, पेटते किती बघतो बघा. एवढं किती पेटत नाही, जेव्हा मी जवळ गेलो तेव्हा पेटलं. किती पेटले सर? जेवढं मी विजवलं तेवढंच पेटलं. मोठा भडका झाला. इतकं मशीन सुरक्षित आहे बघा सर. मांडर दिवशी काळोखी घटना सांगतो. अचानक काय केलं, चालू सिलेंडर हरवला. त्याला वाटतं टाकी संपलेली आहे, चालूमध्ये त्याला बंद करून उपसला, बॅक प्रेशर झाला, टाकी फुटली. 328 लोक खराब झाली होती. 25 जानेवारी सगळ्यात मोठा महाराष्ट्रात हादसा होता. चालूमध्ये मी रिपोर्ट काढतोय, काट्याला लक्ष द्या, बॅक प्रेशर कशा पद्धतीने काढतोय. काय केलं, झप आवाज झाला, मशीन विदिन सेकंदामध्ये गॅस बंद केला. एवढंच नाही, तुमच्या टाकीला आग जर लागली, टाकीला आग लागतच नाही, परंतु एक चॅलेंज दिलं कंपनीने सुद्धा. जर टाकीला जरी आग लागली आणि जर घरामध्ये IMCB असेल, तर तुमच्या घरामध्ये दिवसभरात टाकीला आग लागली तरी किंचित सुद्धा त्याच्यामध्ये आग जाऊ शकत नाही सर. इतकं सुरक्षित आहे. आता याची जोडणी सुटे, काय करायचं, बटन बंद करा, हे बटन बंद करा, ही मागवडायची अशी जोडून घ्या, जोडल्यानंतर हे बटन चालू करा. त्याला सुट्टे करायची गरज